चला सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, खूप जणांना अडचणी येत होत्या इंडिकेटर कसं ॲड करायचं ते. तिथं ना मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, ही जी लिंक आहे ना क्रोममध्ये ओपन करायची होती. क्रोममध्ये ओपन केलं, इथे ॲड टू फेवरेट करायचं. ॲड टू फेवरेट केलं ना, मोबाईलमध्ये तुम्हाला इथे स्टार दिसेल, स्टारवरती क्लिक करायचं. ॲड टू फेवरेट झालं की सरळ चार्टवरती जायचं. चार्टवरती गेलात, ठीक आहे, चार्टवरती गेलात, इथं गेलात इंडिकेटर्समध्ये आलात, इथे येऊन जातं बघा ते. इथं आलं ना, सरळ इथे यूज करायचं आहे. आणि याच्यामध्ये काय सेटिंग्ज आहेत तुम्हाला सांगतो, काय सेटिंग्ज आहेत त्या. याच्यामध्ये सेटिंग्ज आहेत बघा. ह्याच्यामध्ये आहे ना, फक्त आणि फक्त आपल्याला मीडियम EMS यूज करायचं आहे. हे अनटिक करायचं पूर्ण. फ्रॅक्चर्स पण आपल्याला यूज नाही करायचे आहेत, कारण की त्याचं काम नाही आहे, ते इंट्राडेमध्ये कामी येतात. कलर्ड बार्स ठेवायचे आहेत तुम्हाला, आणि बाय सेल अलर्ट्स पण कॅन्सल करून टाकायचे. ट्रेंड कलर पण हा काही गरज नाही बॅकग्राऊंड कलरची, आणि ओके करायचं. बस तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे, याच्यापेक्षा जास्त काहीही ठेवायचं नाही आहे. हा खालती चाललेला आहे 200चा पिरियडचा EMA, आणि आपलं हे मेन इंडिकेटर, ठीक आहे. हे एवढंच करायचं आहे. आता मी तुमच्या रिकमेंडेड सेटिंग सांगितलेलं आहेत, इंडिकेटर ॲड कसं करायचं हे पण सांगितलेलं आहे. मोबाईलमध्ये तुम्हाला क्रोममध्ये ओपन करायचं, कारण की इंस्टाग्रामच्या ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन केलं की तुम्हाला मग एरर येईल, 100% एरर येईल. त्यामुळे तुम्हाला सांगतो क्रोममध्ये ओपन करा ती. हे झालं तुमचं. आता आपण बघूया यूज कसं करायचं ते याला, ठीक आहे. चला तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आपण चालू करण्याच्या अगोदर. सगळा जो ट्रेडिंगचा खेळ आहे ना, तो कॅन्डल्सच्या भोवती आहे. मार्केटला फक्त कॅन्डलचीच भाषा समजते. द मोड ऑफ कम्युनिकेशन इज बेसिकली द कॅन्डल. आपण विचार करतो, विचार केल्याने काही होत नाही, काहीच होत नाही. सगळं कॅन्डलने होत असतं. मूवमेंट पूर्ण मार्केटची कॅन्डल बाय कॅन्डल होत असते. आणि हा खेळ पूर्ण ऑब्झर्वेशनचा आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त कॅन्डल पाहायची आहे. विचारांकडे लक्ष नाही द्यायचं, इमोशन्सकडे लक्ष नाही द्यायचं, कशाकडेच लक्ष नाही द्यायचं. फक्त आणि फक्त ऑब्झर्वेशन करायचं, पाहायचं आहे. याला IQ नाही लागत, याला इंटेलिजन्स नाही लागत, याला खूप काय म्हणतात हायर एज्युकेशन पण नाही लागत. हा प्युअरली गेम ऑब्झर्वेशनचा आहे. कॅन्डल्स ऑब्झर्व करायच्यात, कॅन्डलला फील करायचं आहे, आणि मग ट्रेड घ्यायचं आहे. ना की मला वाटते की मार्केट वर जाईल, मला वाटते की मार्केट खाली जाईल, या सगळ्या गोष्टी आता सोडा तुम्ही. कॅन्डल बाय कॅन्डल ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्केटचं कळालं काय आहे ते कॅन्डल बाय कॅन्डल, ठीक आहे. कॅन्डलमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कॅन्डलचा ओपन, कॅन्डलचा क्लोज, कॅन्डलचा हाय, आणि कॅन्डलचा लो. या 4 गोष्टीमध्ये पूर्ण प्राईस ॲक्शन आहे कॅन्डल्सची, आणि मार्केटची सुद्धा. या 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण काय करतो, आपण यूज करतो मुव्हिंग ॲव्हरेज. मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये काय, फक्त क्लोजिंग प्राईस यूज होते, ठीक आहे. फक्त आणि फक्त क्लोजिंग प्राईस यूज होते. हाय आणि लो आणि ओपन प्राईस ही आपण कन्सिडरसुद्धा करत नाही मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये, आणि आपण तसंच अप्लाय करतो, तुम्हाला चार्टवरती दाखवतात. हे खूप महत्त्वाचे आहेत. बाकीचे जे कंपोनंट्स आहेत ना, खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. आता तुम्ही इथे बघा, हा 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, ठीक आहे. हा जो चार्टवरती आहे ना, 20 पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. बिटकॉईनचा 30 मिनिटचा चार्ट आहे. तुम्ही बघू शकता किती नॉईज आहे या चार्टवरती. नॉईज 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 नॉईज. बघा किती प्राईस फ्लक्च्युएट होते या 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजवरती. तर आपण काय केलं, सिम्पली हाय, क्लोज आणि लो या तिन्ही गोष्टीला आपण एकत्र केलं आहे, आणि ओपन प्राईसला पण, या 4ही कंपोनंटला आपण एकत्र केलं, आणि त्याचा ॲव्हरेज प्राईस घेतली नाही, त्याचा मीडियन घेतलेला आहे. मीडियन माहिती आहे तुम्हाला, 10th अल्जेब्रा, एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू निघते मीडियनमध्ये. ॲव्हरेजमध्ये मिडल व्हॅल्यू नाही निघत, एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, या 4ही कंपोनंटचा मीडियन बनवला आहे. आणि इथे आपण फायरबुल अप्लाय करून बघूया. फायरबुल हे काही नाही आहे, माझ्या इंस्टाग्रामच्या हँडलचं नाव आहे, जे इंग्लिशमध्ये आहे ना माझं, त्याच्या हँडलचं नाव आहे फायरबुल. खूप जण विचारत होते फायरबुल काय. आता मी अप्लाय करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. हे बघा इथं अप्लाय केलं मी. अप्लाय केल्या गेलं तुम्ही बघू शकता, जी पूर्ण मार्केटमध्ये जी नॉईज होती ती पूर्ण गेलेली आहे. आता बघा तुम्ही, आता 20 पिरियड मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती बघा किती नॉईज आहे. या पॉईंटला नॉईज नॉईज नॉईज. आता ती पूर्ण फिल्टर आउट झालेली आहे बघा. पूर्ण पाहिलं, सगळं फिल्टर आउट झालेलं आहे, पूर्ण क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे इथे सगळं. आणि सगळं कॅन्डलच्या भोवती, आणि आपण कॅन्डलचे मेन कंपोनंट जे आहेत, हाय, क्लोज, लो आणि ओपन प्राईस, या चौघांना सुद्धा घेतलेलं आहे. मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये फक्त आणि फक्त क्लोजिंग प्राईसेस होते. 4ही कंपोनंट आलेले आहेत आपले. तर मग याची एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू आहे ना, ती आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायला खूप 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 महत्त्वाची आहे. तर पुढे काय याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, कसं यूज करायचं काय नाही आहे, लक्ष द्या. लागणार आहे आपल्याला 200 पिरियड EMA, हाय क्लोज लोचा मीडियन. आणि आता दुसरी गोष्ट लागणार आहे, जी आता स्काय ब्लू कलरची लाईन चाललेली आहे, 200 पिरियड EMA. खूप जण यूज करतात, मेजॉरिटी जण यूज करतात. मोठे मोठे बिग प्लेयर्स
ऑपरेटर्स 200 पिरियड EMA असतो म्हणजे असतो चार्टवरती, त्यामुळे एक एज भेटतो. मोस्ट ऑफ द प्लेयर यूज करतात, त्यामुळे आपणही हा यूज करायला पाहिजे. आणि याच्या भोवती खूप हाय लेवल ॲक्टिव्हिटीज होत असते, त्याच्यामुळे 200 पिरियड EMA हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतील. या दोन गोष्टीवरतीच मी तुम्हाला सांगतो, पूर्ण सेटअप या दोन गोष्टीवरती आहे. चल आता मी पुढे सेटअप सांगतो तुम्हाला हळूहळू. ही जी स्ट्रॅटेजी आहे ना आपली, ही कम्प्लिटली मी यूज केली होती वीकली चार्टवरती. डेली चार्टवरती पण करू शकता तुम्ही, पण मला ह्याची हाय विन रेट मला भेटलेला आहे वीकली चार्टवरती. जसं जसं टाईम फ्रेम कमी होत जाईल तशी तशी याचा विन रेटही कमी होत जाईल. वीकली चार्टवरती मला जवळपास 65च्या जवळपास 65च्या जवळपास विन रेट भेटला होता. तसं जसं तुम्ही टाईम फ्रेम लोअर करत जाल, तुमची ओव्हर ट्रेडिंग होईल, ट्रेड्स जास्त भेटतील तुम्हाला. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ज्यांचं कॅपिटल कमी आहे त्यांनी हायर टाईम फ्रेम माझ्या मते यूज करायला हवा. आणि ज्यांना इंट्राडे करायचं आहे त्यांनी एक सेपरेट कॅपिटल बाजूला करून ठेवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडे करू शकता. मी कसं माझ्या इनिशियल डेजमध्ये खूप सारे लॉसेस केले होते. इंट्राडेमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप लॉसेस झाले, जवळपास 7 ते 8 लाख रुपये मी पूर्ण गवून बसलेलं आहे. त्याच्यामुळे मी काय केलं, पूर्ण माझं फोकस मी इंट्राडेवरून वीकली चार्टवरती आणलं. आणि वीकली चार्टवर जसं आणलं मी तसं प्रॉफिटेबल बनायला सुरू केलं. कारण की मी सांगतो तुम्हाला, फक्त 3 ट्रेड घेतले होते. 2023मध्ये एक, 2024मध्ये एक आणि 2025मध्ये आता एक ट्रेड घ्यायला मी तयार होते. जेवढे तुम्ही एक्सपिरियन्स्ड होत जाल तेवढा तुमचा चार्टवरचा टाईम पण कमी होत जातो. आणि मी अजून एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुमचे ट्रेड्स पण कमी होत जातात. म्हणजे कसं, हळूहळू एक कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो. आणि इंट्राडेच्या भानगडीत पडू नका. जेवढे मोठे प्लेयर्स आहेत ना, सगळे हे हायर टाईम फ्रेम यूज करतात. कोणताही बघा तुम्ही, मोठे मोठे फंड मॅनेजर्स, IPO हँडल करणारे, पूर्ण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणारे, ब्लॅक रॉकच्या सारखे पूर्ण जे बिग प्लेयर्स आहेत ना, तिथले जे सगळे ट्रेडर्स आहेत हायर टाईम फ्रेम यूज करतात. आणि इंट्राडेसाठी स्पेशल बसलेले असतात तिथे लोक, त्यांच्यासाठी स्पेशल एक हे असतं कॅपिटल अलोकेट केलेलं. तर आपलं कॅपिटल कसं आहे, आपलं मेहनतीचं कॅपिटल आहे. त्यामुळे इंट्राडेमध्ये जुवा खेळून आपल्याला ते घालवायचं नाही आहे. हायर टाईम फ्रेमला ॲक्युरेसी पण जास्त येते. आणि हळूहळू कॅपिटल बिल्ड करा. त्या कॅपिटल बिल्ड केल्यानंतर ज्या प्रॉफिटमधून जो पैसा येतो त्याच्यामध्ये तुम्ही इंट्राडेमध्ये करू शकता गॅम्बलिंग, तुम्हाला काय करायचं ते. पण एवढं माझं सांगणं आहे की हे वर्क परफेक्टली करतं हायर टाईम फ्रेमला. तुम्ही हायर टाईम फ्रेमला सोडू नका आणि स्लोली कॅपिटल बिल्ड करा. ठीक आहे. तर मी पण खूप लॉस केलेले आहेत आणि पूर्ण लॉस कवर झालेला आहे माझा, ऑलमोस्ट लॉस कवर झालेला आहे 2023, 2024 3 ट्रेडमध्ये. पेशन्सचा खेळ आहे. तुम्हाला जर रातोरात पैसे वाढवायचे असतील, मी आता स्काल्पिंग करतो, एका दिवसामध्ये दुप्पट करतो, तिप्पट करतो. लिटरली मला 3 ते 4 वर्ष लागले आहेत. आणि 3 ते 4 वर्षामध्ये पण 3 पट 4 पट एक खूप छान रिटर्न्स आहेत. मी सांगतो 100% रिटर्न पर इयर, म्हणजे एक लकीली पण समजू शकता तुम्ही. बिटकॉईनमध्ये रॅली आली, पण याच्यामध्ये टेक्निकल पॅरामीटर्सवर खूप सारे आहेत, ते खूप यूज झालेले आहेत. तर पूर्णपणे डोक्यात क्लिअर घ्या, हे वीकली चार्टवरती आणि हायर टाईम फ्रेमवरती आहे. मंथली यूज करू शकता, डेली यूज करू शकता. 4 आवरवरती थोडी रिस्क घ्यायची असेल तर त्याच्यावरती करू शकता, पण मी रिकमेंड नाही करेल. मी हायली रिकमेंड करेल वीकली चार्टवरती फोकस करा. ठीक आहे. ट्रेडिंग सुरू करताय, ही गोष्ट लक्षात घ्या की 100% गॅरंटीड असलं जर कोणी म्हणत असेल ना, तिथून अगोदर पळा तुम्ही. 100% गॅरंटी नावाची गोष्टच नसते ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंगमध्ये जो माइंडसेट असतो ना, तो प्रोबॅबिलिटीजवाला पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रोबॅबिलिटीमध्ये करावं लागतं तुम्हाला. तुमचा विचार प्रोबॅबिलिटीमध्ये करावा लागतो, तुमची ट्रेडिंगसुद्धा प्रोबॅबिलिटीमध्येच करावं लागणार आहे. थिंक इन टर्म्स ऑफ प्रोबॅबिलिटी. 100% गॅरंटीड मी रिटर्न देतो, मला 100% एवढे या महिन्यामध्ये एवढेच पाहिजेत, अशी गॅरंटेड गोष्ट ट्रेडिंगमध्ये नसते. या गोष्टी तुम्ही पूर्ण डोक्यामध्ये रुजवा. 100% गॅरंटीड नावाची गोष्ट नसते. बिगिनर्स खूप जबरदस्त ट्रॅपमध्ये फसतात. या 100% गॅरंटीड ही गोष्ट कुठंच नसते. तरी प्रत्येक वेळेस बघा, तुम्ही ट्रेडिंग करताना विचार करा, या फील्डमध्ये पण येताना विचार करा की 100% असं काहीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय वाटतं माहिती आहे का, प्रत्येक वेळेस आपण जिंकलो पाहिजेत. 100% विन रेट हा पण खूप मोठा ट्रॅप आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये मला प्रॉफिट झाला पाहिजे, प्रत्येक वेळेस मी जिंकलो पाहिजे. आपल्याला काय माहिती आहे का, आपली नॅचरली एक माइंडसेट असते की आपल्याला राईटच व्हावं वाटतं. आणि ट्रेडिंगमध्ये कसं राईट रॉंग, विन लॉस, विन लॉस हे कंटिन्यू चालू असतं. आपल्याला कसं वी हेट बिईंग रॉंग, आपल्याला रॉंग व्हायला आवडत नाही. हा माइंडसेट शिफ्ट व्हायला वेळ लागतो, कारण की लहानपणापासून आपल्याला जिंकायचं आपल्या मनावरती रुजलेलं असतं पूर्णपैकी. मला प्रत्येक गोष्ट जिंकायची आहे. इथे कसं आहे माहिती आहे का, विन होतो कंटिन्यूस 5 ट्रेड लुझिंग ट्रेड पण असू शकतात. तर ते पचवायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. तो माइंडसेट तसा पाहिजे. लॉस झाला शांत, विन झाला शांत, प्रत्येक वेळेस प्रॉफिटेबल बनू हे नाही. ह्या सायकलमध्ये तुम्ही जेवढा वेळ घालवाल तेवढं तुम्ही त्याला यूज टू होऊन जाता आणि तुमचा माइंडसेट हळूहळू डेव्हलप होतो. जो टिकतो ना शेवटपर्यंत,
त्याचा हळूहळू माइंड डेव्हलप होत जातो, कारण की आपल्याला सवय नसते ना लॉसेसची, कॉन्झिक्युटिव्ह लॉसेस करायची सवय नसते. आत्तापर्यंत आपण कधी लॉस केलेला नसतो, कारण की लोक जुआ खेळतात, पण एवढे कॉन्झिक्युटिव्ह लॉसेस नाही होत. तर हा माइंडसेट डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो. तर पुढे बघा, हा चार्ट तर प्रत्येकाच्या ट्रेडरच्या घरात पाहिजे, रूममध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. सगळं इट्स क्रक्स ऑफ ट्रेडिंग. ट्रेडिंगचा गाभा आहे हा. हे जर माहीत नसेल ना, तुम्ही ट्रेडरच नाही आहेत, खरं सांगतो मी तुम्हाला. हे पूर्ण आणि पूर्ण माहीत पाहिजे तुम्हाला. याचं मी एक्सप्लेन केलं आहे इंस्टाग्रामवरती आपल्या, तुम्ही व्हिडिओ बघा तिथे जाऊन. हां, तर तुम्ही लक्षात घ्या, जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, जे की खूप मल्टीमिलियनचं फंड हँडल करतात आणि प्रॉफिटेबल आहेत, त्यांचा विन रेट हा किती असतो बघा तुम्ही, 50 ते 55% मधामध्ये असतो. त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा हा विन रेट नसतो. हा, त्यांनी पूर्ण त्यांचं लक्ष सायकोलॉजीवरती असतं. 50-55% तुम्ही टाईम जर विन करत असाल, मोर दॅन इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. काही गरज नाही 100%ची. आणि सगळ्यात मेन गोष्ट पुढची आहे म्हणजे ट्रेडिंग प्लॅन. कारण की 50-55% विन रेट आणणं हे सोपी गोष्ट नाही आहे, आपल्याला वाटते. कारण की आपण प्रत्येक गोष्टी रँडमली करत गेलो मार्केटमध्ये. काही मनात आला विचार, चला ट्रेड घेऊया, हां इथे बाय आहे, हां इथे सेल आहे, आता बाय करूया, आता सेल करूया. प्रत्येक गोष्ट रँडमली होते, कुठल्याही प्रकारचा सिस्टमॅटिक प्लॅन नसतो. प्रत्येक गोष्ट तयार पाहिजे. हां, असं झालं तर मी बाय करेन, असं झालं तर मी सेल करेन. तर त्या गोष्टी पूर्ण हळूहळू तुम्हाला प्लॅनिंगमध्ये हळूहळू ॲड करावं लागतील. ट्रेडिंग प्लॅन, सध्या तुम्ही काय कशावर ट्रेडिंग करताय? तुमचे थॉट्सवरती ट्रेड करताय. तुम्हाला वाटते की इथून मार्केट वर जाईल, हां चला बाय करूया. इथून मार्केट खाली जाईल, चला सेल करूया. तुमच्या ऑलरेडी बिलीफ्स बदललेले असतात. हां हां हां, चला चला चला, इथे आता इथून शार्प सेलिंग येईल. ऑलरेडी तुमचं ते बिलीफ सिस्टीम बनलेलं असतं त्या गोष्टीबद्दल. आणि तुमचे इमोशन्स पण तुम्हाला ट्रेड नाही करू देत. तर जे थॉट्स आहेत, थॉट्सवरच ट्रेड करतो आहे. जे 90% जो लॉस मेकिंग जे लोक आहेत ना, ते थॉट्स ट्रेड करायलेत, ना की त्यांचा ट्रेडिंग प्लॅन. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आहेत, तुमचे थॉट्स, तुमचे इमोशन्स, तुमचे बिलीफ, या सगळ्या गोष्टी रिप्लेस करायच्यात तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग प्लॅनसोबत. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही पूर्णपणे बाजूला व्हा. सगळ्यात मोठा हर्डल तुम्ही स्वतः आहेत. तुम्ही स्वतः जे काही करताय, विचार करून ट्रेड करताय. हा विचार करण्याचा खेळ नाही आहे. हा आय क्यू नाही लागत, याला टॅलेंट नाही लागत, याला कुठल्याही प्रकारची डिग्री नाही लागत. मी म्हणतो 5वीचा मुलगाही ट्रेड करू शकतो. इवन लहान मुलं बेटर ट्रेड करतील, माहिती आहे का, कारण की ते ग्रीडी नसतात आणि इमोशन्स पण नसतात त्यांच्यामध्ये. टॅलेंट पण नाही लागत त्याला, फक्त निष्पक्षपणे जो ऑब्झर्वेशन करू शकतो तो याच्यात जिंकला. तर तुम्हाला काय करायचं, ट्रेडिंग प्लॅन बनवायचं. तुम्ही सध्या काय करताय, या गोष्टीवरती ट्रेडिंग करताय. ह्या गोष्टी पूर्ण रिप्लेस करायच्या ट्रेडिंग प्लॅनसमोर. तर ट्रेडिंग प्लॅनमध्ये सेटअप झालं तुमचं, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन तुम्हाला तीच गोष्ट रिपीट करत राहावं लागते, कारण की रिपिटेशन महत्त्वाची आहे. तुम्हाला 50-55% विन रेट राहायचं आणि प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळी गोष्ट करताय, तर ते साध्य नाही होणार ना. ते साध्य करण्यासाठी तुम्हाला एकच सेटअप 10 वेळेस, 15 वेळेस, 25 वेळेस, हळूहळू हळू सेटअपमध्ये इम्प्रूव्हमेंट्स आणू शकता तुम्ही. पण मेन सेटअप तुम्ही नाही चेंज करायचं, सेटअपमध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट्स आणायचे. तर ह्याच्यामध्ये बघा, रिपीट करायचं आहे तुम्हाला. हां, हे आहे ट्रेडिंग प्लॅनमध्ये काय काय पाहिजे तुम्हाला. व्हॉट टू ट्रेड, तुम्ही ट्रेड काय करताय. ट्रेड घेण्याच्या अगोदर विचार करा, तुम्ही ट्रेड काय करताय, काय ट्रेड करताय तुम्ही. थॉट आहे का माझा थॉट माझ्या ट्रेडिंग प्लॅनमध्ये लिहिलेलं आहे का, असं असं सिनारिओ असला तर मी बाय करेन किंवा सेल करेन. नाही आहे, मग ट्रेड नाही आहे. जस्ट अगोदर तुम्ही रिटर्न पाहिजे तुमच्या तिथं, हां हां हा 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 सिनारिओ घडतो आहे मार्केटमध्ये, तर इथं मी आता बाय करणार, ठीक आहे, इथे मी सेल करणार. हे तुमचे रिटर्न पाहिजेत, कधी बाय करायचं कधी सेल करायचं. नाहीतर मग काय होईल, तुम्ही तुमचे थॉट्स ट्रेड कराल. 90% लोक लॉस ह्याच्यामुळेच करतात की ते विचार करतात, ते ऑब्झर्व नाही करत, विचार करतात की हां इथून मार्केट खाली जाईल, हां इथून मार्केट वरी जाईल. काही रिटर्न पाहिजे तुमचं, प्रत्येक गोष्ट रिटर्न पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वेअर टू ट्रेड. माझ्याकडे 7 लोकेशन आहेत, त्या 7 लोकेशनवरच्या माझ्या प्रिडिटरमाइंड ज्या फिक्स कॅन्डल आहेत त्या बनल्या तरच मी ट्रेड घेतो. व्हॉट टू ट्रेड, वेअर टू ट्रेड, एंटर कसं करायचं, हाऊ टू एंटर. हां ठीक आहे, तुम्हाला कळालं काय ट्रेड करायचं आहे. तुमच्या राईट कॅन्डल एक तयार फॉर्म झाली आणि तुम्हाला लोकेशन पण भेटली. आता एंट्री कशी करायची ते पण तुमचं पूर्ण फिक्स पाहिजे, आणि तुम्हाला एक्झिट पण कळाली पाहिजे, आणि प्रॉफिट कधी घ्यायचा, ह्या व्हॉट, वेअर, हाऊ, वेन आणि वाय ह्या गोष्टी पूर्ण ऑलरेडी क्लिअर पाहिजेत. या आपण पुढे बघूया, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजेत, ठीक आहे. आता बघा, बघायचं आहे, विचार करायचा नाही आहे, ठीक आहे. या गोष्टी खूप वेळ लागेल, प्रॅक्टिस लागेल याला, कारण की आपल्याला विचार करायची सवय. प्रत्येक गोष्टीला आपण विचार करतो. आपण साक्षी बनून
ऑब्झर्वेशन नाही केलं कधीच नाही केलं, तर तुम्हाला आता विचार करायचा आहे, पाहायचं नाही आहे. ठीक आहे. हां, ट्रेड द कॅन्डल नॉट द थॉट. तुम्हाला कॅन्डल ट्रेड करायचा आहे, तुमचा विचार नाही ट्रेड करायचा. ट्रेड घेतानाच्या अगोदर 5 मिनटं बसा आणि म्हणा, हा विचार आहे की हा माझा ट्रेडिंग प्लॅनमध्ये लिहिलेला आहे ऑलरेडी. ट्रेडिंग प्लॅनमध्ये नसेल तर तो ट्रेड नाही आहे, ते तुमचा थॉट आहे, तुम्ही तो ट्रेड करताय ना की तुमचा ट्रेडिंग प्लॅन. ट्रेडिंग प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. सी द कॅन्डल, फील द कॅन्डल, ट्रेड द कॅन्डल. कॅन्डल कॅन्डल कॅन्डल, चार्टवरती कॅन्डल पाहायच्या. खूपदा मी पाहतो नवीन प्लेयर्स असतात, ते फक्त आणि फक्त थॉट्सकडे लक्ष देतात. कॅन्डल बाय कॅन्डल पहा तुम्ही. हां, ही कॅन्डल मला डोजी भेटलेली आहे, मार्केटमध्ये इनडिसिजन आहे, इथे ट्रेड नाही आहे. हां, इथे भेटलेला आहे मला बिग एलिफंट बार भेटलेला आहे, बिग बार भेटलेला आहे. हां, इथे मला हॅमर भेटलेला आहे. हां, कॅन्डल बाय कॅन्डल तुम्ही बघा. कॅन्डलची पोझिशन जर चांगली असेल, कॅन्डल खूप एकदम जबरदस्त लोकेशनवर भेटला असेल तर ट्रेड करा. प्लॅनमध्ये लिहून ठेवा, कधी काय ट्रेड करायचं, कधी एंट्री, कधी एक्झिट, पूर्ण आहे प्लॅननुसार. पूर्ण प्लॅनिंगनुसार चाललं पाहिजे, विचारानुसार नाही. विचार करून इथं कोणीच सक्सेसफुल होणार नाही आहे. ठीक आहे. हां, आता कोणत्या कॅन्डल ट्रेड करायच्या? मार्केटमध्ये केवढ्या कॅन्डल आहेत बघा. डोजी आहे, ही आहे, लॉंग लेग डोजी, क्रॉस डोजी, हे डोजी, ते डोजी, एवढ्या डोजी. या सगळ्या जर कॅन्डल करत बसलात तुम्ही पागल होऊन जाल. या सगळ्या कॅन्डल काहीही कामाच्या नाही आहेत. मी तुम्हाला सांगतो 4 ते 5 कॅन्डल्स आहेत ज्या की मी प्रिडॉमिनंटली यूज करतो, तेवढ्याच कामाच्या आहेत. बाकी या सगळ्या कॅन्डलला तुम्ही क्रॉस करा. ह्या कॅन्डल पाहायच्या नाही. मी ज्या सांगतोय 7 कॅन्डल, त्या 7 कॅन्डलच ट्रेड करायच्या. बाकीच्या कॅन्डल चार्टवर दिसल्या जस्ट अवॉइड इट, काहीच काम नाही. हां, ह्या त्या 4 आहेत, या 4 कॅन्डलच मी ट्रेड करतो. थोड्याफार याच्या खाली विक्स तुम्हाला भेटतील, आता जसं की एक बिग बार आहे, याच्या खाली थोड्याफार विक्स भेटतील, काही हरकत नाही. पण मेजॉरिटी 90% जर अशा जर कॅन्डल फॉर्म झाल्या तरच मी याच कॅन्डल ट्रेड करतो. आणि याच्यातली माझी सगळ्यात फेवरेट कॅन्डल म्हणजे ही आहे, लॉंग विक्सवाल्या कॅन्डल. म्हणजे तिथे लिक्विडिटी ग्रॅब नाही तर लिक्विडिटी स्वीप, ह्या 2 गोष्टी घडलेल्या असतात. आणि मोठे प्लेयर हे याच गोष्टी 2 कॅन्डलचा यूज करून ट्रॅप करतात. कधी या कॅन्डल फॉर्म झाल्या ना, बिंदास मी तर म्हणतो ना, या कॅन्डलचा फॉलो थ्रू रेट हा 80+ आहे, 80%च्या प्लस आहे. दुसरी कॅन्डल ही महत्त्वाची कॅन्डल आहे, ही कॅन्डल. आणि तिसरी कॅन्डल ही, या 2, या ज्या कॉम्बिनेशन आहे कॅन्डलचं, ही पण एक कॅन्डल आहे. या 4 कॅन्डल आहेत. फक्त आणि फक्त या 4 कॅन्डल दिसल्या तरच ट्रेड घेणार, नाही तर नाही घेणार. ठीक आहे. तुम्हाला आता वॉट क्लिअर झालं, काय ट्रेड करायचं आहे. कॅन्डल्स ट्रेड करायच्यात. कोणत्या कॅन्डल ट्रेड करायच्यात? या 4च कॅन्डल, या 4 टाईपचेच कॅन्डल ट्रेड करायच्यात. बाकी कुठलीही कॅन्डल ट्रेड करायची नाही. झालं, वॉट आपलं क्लिअर झालेलं आहे. आता वेअर आता आपण बघूया. आता वॉटमध्ये आता तरी आपण बघूया, याचं तुम्हाला ऑकरन्स रेट आणि फॉलो थ्रू रेट सांगतो. मार्केटमध्ये 70% ऑफ द टाईम या कॅन्डल्स येत राहतात आणि 70पैकी 60% तुम्हाला फॉलो थ्रू रेट भेटेल. हे तुम्हाला नंतर एक स्पेशल व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल या सगळ्या गोष्टी. हां, टेल बार पण खूप जबरदस्त आहे. आणि ह्या हॅमरमध्ये कलर इम्पॉर्टंट नाही आहे. कलरची बॉडी इम्पॉर्टंट आहे, कलर इम्पॉर्टंट नाही आहे. 80-85% टेल पाहिजे. ह्याच सगळ्यात जबरदस्त कॅन्डल्स आहेत. ह्या मी खूप मेजॉरिटी माझ्या याच कॅन्डलकडे लक्ष असतं. ठीक आहे. पुढे झालं तर या कॅन्डल आहेत. ठीक आहे, टॉर्पिडो म्हणतात याला. या दोघांचं, या 2 कॅन्डलचं कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. या पण कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप एक्सप्लोजिव्ह कॅन्डल असतात या. आणि या पण मी खूप मेजॉरिटली यूज करतो. सॉलिड इन्कल्पिंग बार्स ह्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला मोठामोठी कळून गेलं की कॅन्डलचे टाईप कोणते कोणते आहेत. हां, ठीक आहे. फॉलो थ्रू रेट यांचं बघून घ्या तुम्ही. हे सँडविच बार पण, हे पण खूप महत्त्वाचे आहेत. हां, मोस्ट पॉवरफुल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या कॅन्डल आहेत. ठीक आहे. विक्सवाल्या ह्या कॅन्डल पण खूप रिलायबल आहेत. आणि ह्या कॅन्डल तुम्ही हे करू शकता, गो टू प्ले आहेत. या खूप चांगल्या कॅन्डल आहेत या पण. आणि ह्या कॅन्डल जर दिसल्याची सगळ्यात कमी रिस्क आहे या कॅन्डल्समध्ये, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण जे बेअर्स आणि बुल्स आहेत ते पूर्ण क्लिअर झालेले असते, त्यांची पूर्ण क्लिअर फील्ड झालेली असते. त्याच्यामुळे ह्या पण खूप महत्त्वाच्या. हे 4 कॅन्डल तुम्हाला करायच्यात बस. ठीक आहे. हां, ही गोष्ट खूप महत्त्वाची. बघा इथे, बघा तुमचं काम काय बघा. ही जर तुमची कॅन्डल भेटली, तुम्हाला लोकेशन भेटली, तुम्ही इथे एंट्री करताय, तुमचं काम काय माहिती आहे का? फक्त तुमच्या या कॅन्डलच्या अगेन्स्ट जर गेला ट्रेड तर तुम्हाला कट करायचं तिथेच. तुम्ही कटर आहात. तुमच्या सेटअप 100% ऑफ द टाईम वर्क करेल, या गोष्टीच्या भ्रमात राहू नका. 50-55%, 10 ट्रेड घेतले, 10पैकी 5 चालले. सगळ्यात मोठं काम, तुमचं काम काय माहिती आहे का? कट करणं. या कॅन्डलच्या खाली मी स्टॉप लॉस लावला, हां इथे ही कॅन्डल क्लोज झाली, खतम. या ह्याच्यातून निघायचं.
जस्ट लवकरात लवकर ब्रेकअप करून टाकायचं. नाही तर ब्रेकअप जर केलं नाही ना, हे पूर्ण अकाउंट तुमचं एका ट्रेडमध्येच पूर्ण वश. तुमचं काम फक्त कट करणे, कट 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 कट. हे काम आहे मार्केटचं. हे काम तुमचं आहे का? ज्या दिवशी तुम्ही तुमचं काम कराल आणि मार्केटला मार्केटचं काम करू द्याल, त्या दिवशी तुम्ही ट्रेडर झालात म्हणून समजा. 100% ट्रेड झालात. हे मार्केटचं काम आहे. प्रॉफिट देणं न देणं. तुमचं काम आहे की पटकन बाहेर निघणं, एक्झिट. तुम्ही वेटर आहात तुम्ही आणि कटर आहात. मार्केट हा किंग आहे, किंग राहणारच आहे शेवटपर्यंत. ठीक आहे. हां, तर आता पुढे मी तुम्हाला हळूहळू चार्टवरती दाखवतो कसं काय ट्रेड करायचं, कुठं करायचं. ह्या सगळ्या साध्या गोष्टी आहेत, मी पूर्ण क्लिअर केलेल्या. तुम्हाला कळालं की काय ट्रेड करायचं आहे. काय ट्रेड करायचे? कॅन्डल्स ट्रेड करायचे आहेत. थॉट्स, इमोशन्स नाही ट्रेड करायचे आहे. कॅन्डल्स ट्रेड करायचे आहेत. कोणत्या कॅन्डल्स ट्रेड करायच्या आहेत? या फक्त एवढ्याच, 1 2 3 4. आणि याच्यामध्ये पण टाईप्स फक्त 2च आहेत. हे फक्त कॉम्बिनेशन आहे. एवढ्याच कॅन्डल्स ट्रेड करायच्या आहेत. ठीक आहे. काय ट्रेड करायचं कळालं. आता वेअर सांगतो मी, कुठं ट्रेड करायचं आहे. कॅन्डलची कोणतीतरी स्पेसिफिक लोकेशन आहे, तिथं त्याची हाय प्रोबॅबिलिटी की तिथून वरती जाईल. आता हे आपलं जे इंडिकेटर आहे फायरबोलचं, याची मी तुम्हाला सांगतो ॲक्युरेसी जी आहे 60 ते 65%च्या जवळपास तुम्हाला भेटेल विकली चार्टवरती, बरं का, हायर टाईम फ्रेमवरती. आणि इथे बघा तुम्ही, याचं साधं सिम्पल जे गणित आहे ना, मी तुम्हाला सांगतो. हे जे आपलं चाललेलं आहे हाय क्लोज लोचा मीडियन जो चाललेला आहे ना, मागच्या 50 कॅन्डलचा हाय क्लोज आणि लो या तिन्ही पॅरामीटरचा मीडियन आहे. त्याच्यामुळे एक एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू भेटते. आणि त्याच्यावरती गेलं की आपण बाय करणार, त्याच्या खाली क्लोज झालं की आपण सेल करणार. आणि जेव्हा जेव्हा या मीडियनच्या आतमध्ये प्राईस असते ना, तिथे कन्सॉलिडेट होत असते. कारण की एक एक्झॅक्ट मिडल व्हॅल्यू आहे. एक मिडल व्हॅल्यूला आपण एक प्रोबॅबिलिटीमध्ये काढू की कन्सॉलिडेशन होतं. तर तिथे मी ग्रे केलेलं आहे याला. ठीक आहे. ग्रे म्हणजे कन्सॉलिडेशन एरिया आहे. ग्रे होऊन जर कलर चेंज होऊन बुलिश झाला, ब्ल्यू झाला, तर आपण बाय करणार आहेत. आणि ग्रे कलर होऊन आपण रेड जर झाला तर आपण सेल करणार आहेत. आता सेल आणि तुम्हाला बाईंगचं कळालं केव्हा बाय करायचं आणि केव्हा सेल करायचं. ठीक आहे. आता या गोष्टी, आता प्रत्येक वेळेस ब्ल्यू झाल्यानंतर आपण बाय नाही करायचं. तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. आता इथे बघा, इथे माझा पहिला ट्रेड मी हा घेतला होता. आणि तुम्ही कॅन्डल बघा, ही केवढी पॉवरफुल कॅन्डल आहे. ठीक आहे. ही कॅन्डल दिसते का तुम्हाला? आपली ही टाईप आहे ती, ही कॅन्डल आहे ती. ही कॅन्डल इथून सर्ज व्हायली. या कॅन्डलनी अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हा प्रिव्हियस जो काय म्हणतात झोन आहे, हा फुल ब्रेक केला होता. कन्सॉलिडेट करून पूर्ण ब्रेकआउट दिला होता. खालून चालला आहे 200 पिरियड EMA. 200 पिरियड EMAचा अजून एक तुम्हाला सांगतो, 200 पिरियड EMA पण आपण ट्रेड करू शकतो. भले आपण डाऊन ट्रेंडमध्ये असलो तरी 200 पिरियड EMAवर जर सपोर्ट घेतला, तिथे जर मल्टिपल कन्फर्मेशन भेटले, आपण तिथेही बाय करू शकतो. तुम्हाला मी सांगतो पुढे कसं करायचं ते. आता हा पूर्णपणे अप ट्रेंडमध्ये आहे बिटकॉईन. आणि या पॉईंटला मी माझा पहिला ट्रेड घेतला होता. ठीक आहे. कळालं तुम्हाला? ही कॅन्डल आणि पोझिशन आपली एक्झॅक्ट जबरदस्त पोझिशन. हा प्रिव्हियस हाय, स्विंग हाय कट करून पूर्ण मस्त एकदम बुर्ज खलिफासारखा राईट एकदम उभा राहिला होता हा पूर्ण बार. आणि प्रिव्हियस, आणि इथे आपला चालला 200 पिरियड EMA पण, हा पण त्यांनी कट केला जबरदस्त एकदम. इथे मी पूर्ण पोझिशन घेतली नाही. मी काय करतो, पिरॅमिडिंग करतो. स्लोली 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 बिल्ड करतो. किती पेशन्सचं काम आहे विचार करा. आता या कॅन्डल नंतर मार्केट ह्याच्यावरती गेलेलं नाही आहे. आपला स्टॉप लॉस या कॅन्डलच्या खाली होता इथे. आता तुम्ही इथे जर बघितला तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो जवळपास माझी, एक सेकंद, माझी याच्यामध्ये रिस्क होती बघा जवळपास बघा 30%चं मी रिस्क घेतली होती याच्यामध्ये. 30% रिस्क. आणि ही रिस्क कशी घेतली होती? पूर्ण अकाउंटवर नाही घेतली होती. मी स्लोली ॲड करत होतो. इथे मी 25-30 हजाराचा ॲड केला असेल समजा. तर पुन्हा काही दिवसांनी बघितलं, आता पुन्हा काही दिवसांनी झालं, इथे वापस आलं, पुन्हा हा आपल्या मीडियनच्या झोनमध्ये गेला, पुन्हा एक कॅन्डल भेटली. ही कॅन्डल आपल्या ओळखीची आहे. हां ठीक आहे, आपली कॅन्डल आहे, थोड्याफार विक्स चालतील, काही प्रॉब्लेम नाही. परत ॲड केलं आणि आपला स्टॉप लॉस हा थोडा वरती म्हणजे इथे ठेवला असता, काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲड केलं वापस, परत हा वापस गेला. मी तुम्हाला सांगतो किती पेशन्सचं काम आहे. विचार करा तुम्ही, आता या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत किती दिवस व्हायलेत बघा तुम्ही. सप्टेंबर महिना गेला आहे आणि मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जवळपास 6 महिने स्पेंड केलेले आहेत बिटकॉईननी. इथे बघा किती पेशन्स लागणार आहेत. आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा इथे हा जर कॅन्डल भेटली, इथे तुम्ही बघा पूर्णपणे प्रिव्हियस जे स्विंग आहे कट करून वापस बघा, पूर्ण कट करून इथे झाला आहे. इथे मी धडाधड माझी ॲड करायला सुरू केलं. इथे कन्फर्मेशन आपलं झालेलं आहे की बिटकॉईन ट्रेंडमध्ये घुसणार आहे.
जबरदस्त इथून मूव भेटलेला आहे, इथून पूर्णपणे होल्ड केलं होतं. हेच माझा तो मेजर ट्रेड होता की मला एका वर्षामध्ये मार्च 23 ते मार्च 24पर्यंत ऑलमोस्ट माझे 2.5 पट पैसे झाले. तिथे 150% रिटर्न इथं भेटलेले होते. या पॉईंटलाच मी ऑलमोस्ट माझं मी तुम्हाला सांगतो 8 ते 9 लाख रुपये झाले होते माझे इथे अकाउंटला. ठीक आहे, 8 ते 9 लाख इथे झाले होते. आणि या पॉईंटला मी ऑलमोस्ट इथे खूप सारं खिचडी झाल्यासारखं झालं होतं. मी इथे माझी प्रॉफिट बुकिंग केली होती. इथून वापस खाली आलं, वापस पेशंटली वेट केलं, हळूहळू वापस ॲड करायला सुरू केलं. इथे बघा तुम्ही आता या कॅन्डलवरून इथे गेलं. ठीक आहे, पाहिलं तुम्ही इथे इथे क्लोजिंग दिली, जबरदस्त क्लोजिंग, ॲड केलं. एकदाच ॲड केलं नाही, स्लोली 50,000 25,000 असे ॲड केलेत. हळूहळू ॲड करतो मी इथे. वापस इथे ॲड झालं. आता वापस इथनं मार्केट पूर्ण खाली आलं बघा. 25,000मधले 7-8 हजार गेले माझे तिथं. स्टॉपलॉस हिट झाला. स्टॉपलॉस हिट होणारच आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही बाबा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. वापस इथे बघा ही कॅन्डल आली, ही कॅन्डल आली, वापस हळूहळू ॲड करायला सुरुवात केली. हळूहळू ॲड करत 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 वापस इथे अकाउंट जवळपास दुप्पट झालं. इथे यावेळेस जबरदस्त, यावेळेस खूप जास्त कन्फर्मेशन इथे भेटलं होतं. इथे बघा ना तुम्ही आता किती जबरदस्त कॅन्डल आहे. ही कॅन्डल पहा तुम्ही. या कॅन्डलला मी ॲड केलं वापस, धडाधड धडाधड हळूहळू हळू या एरियामध्ये ॲड केलं. आणि इथून बघा पूर्ण अकाउंट वापस दुप्पट झालं. फक्त 1-2 आणि या 3 ट्रेडमध्ये पूर्ण इंट्राडे करत बसता आपण, हे करत बसतो. 3 ट्रेड घेतले फक्त, आणि रिस्क पण खूप कमी घेतली होती. ठीक आहे ना, मग एवढं एवढं हे करण्यापेक्षा इंट्राडेमध्ये खूप जबरदस्त झालेलं आहे इथे. आणि आता वापस तुम्ही पहा, आता 2025 आलेलं आहे आणि एक्झॅक्टली याच झोनमध्ये कन्सॉलिडेट होत आहे मार्केट. एक्झॅक्टली या झोनमध्ये कन्सॉलिडेट होते. आणि आता पुढची प्लॅनिंग सांगतो तुम्हाला. या झोनमध्ये आपल्याला आता एक मस्त अशी कॅन्डलची वाट पाहायची आहे, दुसरं काहीच नाही. मी आता सध्या या 200 EMAच्या जवळ जर मला इथे फार भेटलं ना, इथे मी आता ॲड करायचं. माझा मेजर ट्रेड इथेच राहणार आहे. हा बिटकॉईनचा ट्रेड झाला माझा, हाच माझा मेजर ट्रेड होता 23 पासून 25पर्यंत. इंट्राडेमध्ये तेवढे पैसे करायला खूप ताण, खूप तणाव, खूप स्ट्रेस घ्यावा लागला असता. पण इथे एकदम आरामशीर, मी म्हणतोय फक्त संडेला जरी तुम्ही लॅपटॉप खोलून बघितले कॅन्डल, तुमची कॅन्डल फॉर्म झाली, बाय करा. तुम्ही तुमचे कामं सगळे करू शकता सोबत. काही फुल टाईम स्क्रीनवरती बसून दिवसभर स्ट्रेस्ड आउट व्हायची काही गरज नाही. आता हे झालं आपलं बिटकॉईनचं. मी तुम्हाला दाखवतो गोल्डमध्ये पण बघा किती जबरदस्त आहे. हे बघा, हे झालं गोल्ड आपलं. आता मी काय करतो, वापस ती आपली ही ॲड करतो, इमेज ॲड करतो. हां थांबा, मी इमेज ॲड करतो. ही इमेज खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, ही कॅन्डल, ह्या कॅन्डल लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे बघा 200 पिरियड EMAवरती आला. कॅन्डल पहा कशी आहे. ही कॅन्डल आहे ती 200 पिरियड EMA आला. अप ट्रेंडमध्ये आहेत आपण. 200 पिरियड EMA आणि आपला बघा ना तुम्ही, हायर लोज बनवता इथे बघा पूर्ण. ही ट्रेंड लाईन पण ब्रेक झाली. इथे बाय करायचं 200 पिरियड EMAला. हा जर दिसला बार आणि हा बार दिसला, बाईंग आपली सरळ इथं बाईंग, इथं बाईंग, इथं बाईंग, बाईंग 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 बाईंग. आणि काही जण म्हणत असतील की इथे आपण सेल कधी करायचं. आता इथे आपल्याला दिसायला, आता इथं आपलं दिसायला रेड बार, इथे सेल करायचं का? मी म्हणतो आहे की 200 पिरियड EMAच्या जर खूप जवळ असेल तर बिलकुल सेल नाही करायचं. आणि आपल्या ह्या जो मीडियनच्या पण जवळ असेल, म्हणजे आता खाली 200 पिरियड EMA चालला आहे आणि वरती पण हे आहे, या झोनमध्ये सेलिंग बिलकुल नाही करायची. कारण की आपल्याला तेवढी स्पेस नाही आहे इथं. आपल्याला स्पेस पाहिजे सेलिंगसाठी. आता वापस तुम्ही पहा या पॉईंटला, इथे एक सॉलिड बार तयार झाला, बाईंग. कुठेच आता मी तर बघा ना तुम्ही 2023 तर कुठंच सेलिंग आली नाही. इथे एक एंट्रीचा एक मोका होता आपल्याला, या पॉईंटला एक एंट्रीचा मोका होता, इथे या पॉईंटला एक एंट्रीचा मोका होता, या पॉईंटला एक एंट्रीचा मोका होता, इथे एंट्रीचा मोका होता. अजून या पॉईंटला का इथे जवळपास या इथे पण एंट्रीचा मोका होता. जेवढं याच्या जवळ बा करता येईल तेवढं एंट्री करा तुम्ही. मी तर म्हणतो गोल्डमध्ये सध्या शॉर्टचे तुम्ही बघूच नका. वापस तुम्हाला जर इथे या पॉईंटला जर भेटला तर पाय करा परत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, माझे वडील रिटायर झाले होते. कधी 2023-24मध्ये रिटायर झाले होते. तर त्यांनी म्युच्युअल फंड एक ॲडवायझर आणला होता घरी. तर पूर्ण पैसे त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये टाकायचा प्लॅन केला होता. पण मी काय केलं, माझ्या विकली चार्टवरच्या ॲनालिसिसनुसार एकदम सेफ ॲसेट आहे, एकदम खूप जास्त पण रिटर्न नाही, एकदम मॉडरेट रिटर्न देता, 10-12% रिटर्न. तर मी काय म्हटलं की मला इथे हे सिग्नल दिसलं होतं माझं, कारण की मी 2023-22-23पासूनच ॲक्टिव्ह होतो याच्यामध्ये. मला इथे दिसलं, मी घरच्यांना गोल्ड घ्यायला आलं होतं. पूर्ण रिटायरमेंटच्या पैशाने मी गोल्ड घ्यायला आलं होतं. आणि आता तुम्ही बघा गोल्ड पूर्ण दुप्पट झालेलं आहे.
पूर्णपणे दुप्पट झालेलं आहे. ऑलमोस्ट पैसे पूर्ण अख्खे दुप्पट झालेले आहेत आणि घरच्यांनी एवढी खुशी मी पाहिलंच नाही. खरं सांगतो मी, अख्खे रिटायरमेंटचे पैसे दुप्पट झालेले आहेत वडिलांचे, आणि वडिलांनाच्यापेक्षा जास्त खुशी कोणतीच नाही राहू शकणार आहे. हे विकली चार्टवरती खूप जबरदस्त काम करते अशा प्रकारे. आता गोल्डचे आपण बघूया इथे, आणि तुम्ही लोअर टाईम फ्रेममध्ये घुसून डेली चार्टमध्ये पण इथे ह्याच्यामध्ये एंट्रीची प्लॅनिंग करू शकता. जसं की आता मी बघा इथं एंट्री डेली चार्टवरती आलो आपण. इथे डेली चार्टवरती बघा, फक्त तुम्ही बाईंगही करू शकला असतात या पॉईंटला. बघा इथनं थोडासा स्टॉप लॉस इथे बघा. कधी कधी तुमचे बॅक टू बॅक स्टॉप लॉसेस पण हिट होतील, असं नाही की 100% अशी गॅरंटी आहे. आता इथे सेलिंगसाठी पण मस्त होतं सेटअप, पण 200 पिरियड EMA पण खूप दूर होता. पण विकली चार्टवरती कसं याची ॲक्युरेसी खूप जास्त हाय असते. आता डेली चार्टवरती इथे बघा, इथून कंटिन्यू बाईंग प्रेशर आहे. प्रिव्हियसली पण बघा, हे बघा बाय बाय. मी सरळ साधं सूत्र सांगतो तुम्हाला, 200 पिरियड EMAच्या वरती आणि आपल्या मीडियनच्या जर वरती असेल तर फक्त आणि फक्त बाईंग करायची. सेलिंगचा इथे विचार करायचा नाही, फक्त आणि फक्त बाय करा. तुम्हाला जर सेल करायचे जातात, तुम्हाला हे दाखवतो, ॲड करू द्या मला ती इमेज. हां, आता ही जर कॅन्डल तुम्हाला भेटली, तुम्हाला सेलच करायचं आहे, आता खूपच जास्त सेल करा वाटायला, तर जेवढं दूर भेटेल, आता या पॉईंटला भेटलं, दूर आहे ते आपल्या या मीडियनपासून दूर आहे, तर इथे तुम्ही घेऊ शकता. पण अशा कॅन्डल भेटून शॉर्ट करणं खूप रिस्की असते. खूप दूर भेटली, आता तिथे इथे तर आपली वाली कॅन्डलच फॉर्म झालेली नाही. इथे तर बघा तुम्ही, कॅन्डलच नाही आहे ती. इथे झाली होती, या पॉईंटला एक झाली होती, इथून थोडाफार ट्रेड भेटला असता, पण अप ट्रेंडमध्ये पूर्ण गोल्ड, तर बाय तर डिप. साधं सिम्पल, स्ट्रेस्ड आउट व्हायचं नाही. आता गोल्डला वापस बघा डेली चार्टवरती, इथे बाईंगची अपॉर्च्युनिटी आहे. मी म्हणतोय की विकली चार्टवरतीच काम करा. इथे एखादी या पॉईंटपर्यंत जर आलं तर इथनं बाईंग आपण करू शकतो. दुसरी एक अजून जबरदस्त सांगतो तुम्हाला, निफ्टीमध्ये काय झालं. निफ्टीमध्ये विकली चार्ट आहे, ठीक आहे. हा निफ्टीचा विकली चार्ट आहे. विकली चार्टवरती तुम्ही बघा, अप ट्रेंडमध्ये तर आपण टोटली इथे बाईंगचा अपॉर्च्युनिटी होती, ठीक आहे. इथून सेलिंगचं पूर्ण झालं, इथलं वापस पूर्ण आपण इथे कट करून टाकायचं, वापस इथं बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटली. इंडेक्स फंडसाठी खूप जबरदस्त आहे. इथे बाय करायचं, इथे बाय परत बाय करायचं. हे बघा, हे 3 बार आपल्या बारपैकी 6 बार आहे, इथे बाय करायचं. इंडेक्स फंडमध्ये पण इथे मस्त 40-50% रिटर्न तुम्हाला आरामशीर भेटले असते त्याचा वापर करून. अप ट्रेंडमध्ये फक्त बाईंग. आता इथे रेड झालं, इथून तुम्ही सेलिंग करू शकता, पण 200 पिरियड EMAच्या वरती असल्यामुळे मी नाही करणार. हे जे आहेत ना, याचे प्रॉफिट बुक करून टाकायचे. नाही तर मी तर म्हणतोय, अशी मोठी कॅन्डल फॉर्म झाली आपली जी खूप बेरिशवाली कॅन्डल, तर सरळ निघून जायचं याच्यामधून. प्रॉफिट बुकिंग, प्रॉफिट याच्यापासून दूर गेलं, प्रॉफिट बुक. याच्यामधली तुम्हाला सांगतो, ही जर कॅन्डल तुम्हाला दिसली एक सेकंड, ही इमेज मला प्रत्येक वेळेस ॲड करावं लागेल. हां, ही जर कॅन्डल भेटली, ही वाली दूर भेटली एकदम, तर प्रॉफिट बुक करून टाकायचं. जसं की आता इथे ही वाली बघा कॅन्डल, आपली वन ऑफ द कॅन्डल्स आहे, इथे बुक करायचं सरळ. बुक बुक. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली की हॅमरचा कलर इम्पॉर्टंट नाही आहे, हॅमरची विक आणि बॉडी इम्पॉर्टंट आहे. आता हे रेड जरी असलं तरी इथे बाईंग प्रेशर बघा तुम्ही, हे बाईंग आहे, ही बाईंग आहे, ही बाईंग आहे, बाईंग 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 बाईंग. आता आपण काय करू शकतो, इथे एक ट्रेंड लाईन एक लावू शकतो. ट्रेंड लाईन लावली आणि आपल्या मीडियनच्या वरती क्लोजिंग दिली. आता इथे ग्रे वापस येतात, ग्रे होऊन वापस इथं 200 पिरियड EMAच्या आहे, इथे आसपास इंडेक्स फंडमध्ये तुम्ही बाईंग करू शकता. आणि बँक निफ्टीचे दाखवतो तुम्हाला. बँक निफ्टीमध्ये बघा, बाईंग 2022ला इथं आलं, बाईंग 2023ला इथं आलं, बाईंग नोव्हेंबर 2023ला आलं, बाईंग 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 बाईंग. आता इथे प्रॉफिट बुक तुम्ही इथेच करू शकला असतात. हे बघा, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, अशा टाईमला प्रॉफिट बुक. ही कॅन्डल इथे जवळपास तुम्हाला इथे दिसायला, हे पूर्ण इथला प्रॉफिट बुक, इथे बुक. वापस आपण एंट्री करू. 200 EMAच्या जवळपास जर भेटला, मोठ्या प्लेअरची ऑपरेटरची ॲक्टिव्हिटी होत असते इथं, या पॉईंटला भेटला, इथे बाय करू शकता. नाही तर काही जण जे खूप सेफ खेळत आहेत ते ट्रेंड लाईन ड्रॉ करून याच्यावरती इथे ग्रे होऊन ब्ल्यू व्हायची वाट बघू शकता, इथे वापस बाय करू शकता. सेफ खेळा, हळूहळू हळूहळू पोझिशन बिल्ड करा. आणि तुम्हाला आता मी डॉलर इंडेक्समधला दाखवतो मी काय केलं होतं ते काही दिवसापूर्वी. मी काय करतो, त्याच्यामध्ये कॅन्डल रेंज थेरी पण यूज करतो. कॅन्डल रेंज थेरी पण यूज करून मी माझी थोडी ॲक्युरेसी याच्यात वाढवलेली आहे. तुम्हाला डेली चार्टवरती दाखवतो. हे जे आपलं एक्सनेसवरती केलेले ट्रेड आहेत, हे बघा, या पॉईंटला इथे दिसायला का तुम्हाला ही कॅन्डल बघा, ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला, ही वाली, हे बघा ही वाली, ह्याला म्हणतात वीकवाली कॅन्डल. जबरदस्त कॅन्डल आहे ही, आणि डबल टॉप इथे झालेला आहे. आणि मी इथे रेड व्हायची पण वाट बघितली नाही, मी इथे ट्रेड घेतला होता. आणि इथे बघा, इथे कन्फर्मेशन झालं या पॉईंटला, इथे डबल टॉप
फॉर्मेशन झालं आणि इथून आपल्याकडे खाली स्पेस पण होती 200 पिरियड EMA जवळ, त्याच्यामुळे मी हा रिस्क घेऊन ट्रेड घेतला. वापस इथं ग्रे होऊन पुन्हा रेड झालं आणि इथं 200 पिरियड EMA ब्रेक पण केला आणि वापस इथं केलं. 4 आवरवरती एंट्री करतो मी याच्यामध्ये. 4 आवरवरती बघा इथं एक सेकंद, या पॉईंटला एंट्री भेटली. 200 पिरियड EMAवर रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे एंट्री केली. एकदा हायर टाईम फ्रेमवर कळालं तुम्हाला काय करायचं, बाय करायचं की सेल करायचं. वापस तुम्ही त्याच गोष्टी लोअर टाईम फ्रेमवर येऊन ॲड करू शकता त्याच्यामध्ये कन्फर्मेशनसाठी. एंट्री तिथं करायची, एकदा कन्फर्मेशन झालं. आता तुम्ही इथे बघा वापस 200 पिरियड EMA जवळ आले. आता मी काय करेल, इथे रेड झालेला आहे, रेड झालेला इथं वापस एखादी रिट्रेसमेंट भेटली, इथं मोठा फेअर व्हॅल्यू गॅप पण क्रिएट करू शकतो. फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला कन्सेप्ट नंतर सांगेल. आता इथे मोठा फेअर व्हॅल्यू गॅप एक तयार करू शकतो आहे. आता या कॅन्डलच्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या सेंटरपासून इथे एक रिट्रेसमेंट खाली पण इथे घेऊ शकतो. पुढचा ट्रेड आपण प्लॅन करू याच्यामध्ये. असं USD JPYमध्ये पण बघा तुम्ही, डॉलर इंडेक्स सारखंच. हे बघा रेड झालं सेल, डबल टॉप, इथे रेड झालं सेल, बाय ब्लू झालं बाय, सरळ बाय करायचं. बाय बाय, रेड झालं बाय. मी तर फॉरेक्समध्ये डोकंच लावू नका तुम्ही. डेली चार्ट खोलायचा, रेड झालं सेल करायचं, ब्लू झालं बाय करायचं आणि हळूहळू पोझिशन बिल्ड करायची, एकदाच बिल्ड नाही करायची. आणि स्टॉप लॉस फक्त हे कॅन्डलच्या खालचा लो, त्याच्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस देऊ नका तुम्ही. US ऑइलमध्ये पण बघा तुम्ही, US ऑइलमध्ये इथे बघा रेड झालं होतं, इथून एवढा भेटला आणि इथून आता खाली. US 100मध्ये तुम्हाला दाखवतो. US 100मध्ये बघा हा वीकली चार्ट आहे. 2023 पासून कंटिन्यू बाईंग आहे. बाय द डिप, बाय ड डिप, बाय द डिप. कुठे इंट्राडे करत बसता तुम्ही. या पॉईंटला बघा इथं, आता इथे प्रॉफिट बुकिंग आहे. आपण इथे एंट्री नाही करणार. आता आपण 200 पिरियड EMAच्या जवळ तर एक एंट्री करू. असा एक आपला बार भेटल्याशिवाय, हे बघा हा बार बघा, दिस इज आवर बार. जबरदस्त. इथे मी विचारसुद्धा नाही करणार, पूर्ण एंट्री. इथे पण विचार नाही करणार. हे बघा हे पिन बार दिसला का, विचार नाही, सरळ एंट्री. हे बघा हा बार, हा बार, ही पोझिशन आहे, कारण की हा आपला बाले किल्ला आहे. हा आपला बाले किल्ला आहे. इथं आपल्या मनासारखी कॅन्डल भेटली. बघा हा बार दिसला, टॉर्पिडो हा तुम्हाला म्हटला होता बघा. इमेज मी ॲड करतो वापस. ही इमेज चालली यार निघून. सुंदर सेटअप, जबरदस्त सेटअप. हे बघा ही दिसली, हा बार इथे दिसला, दोन बॅक टू बॅक, खतम बाय. खालून 200 पिरियड EMA चालला वरती, खतम. धनाधन धनाधन, इथे बाय, इथे बाय, इथे बाय. आता इथे बघा तुम्ही ही कॅन्डल बघा, इथे प्रॉफिट बुकिंग डबल टॉप सारखं झालं, निघा इथून. हळूहळू तुम्हाला येईल करता. हे सगळं झालं फॉरेक्सचं. तुम्हाला आता इंडियन मार्केटमध्ये दाखवतो थोडंसं. इंडियन मार्केटमध्ये काम करते का खूप जण, कारण की इंडियन मार्केटमध्ये पण करतात. आपण चालू करूया टाटा कम्युनिकेशन. तुम्हाला असे मी रॅन्डमली घेतलेत स्टॉक्स निवडून. हे बघा टाटा कम्युनिकेशन. टाटा कम्युनिकेशनमध्ये बघा किती जबरदस्त 200 पिरियड EMA दिसला. आणि आपली वाली कॅन्डल तुम्हाला दाखवतो. ही वाली कॅन्डल जाऊ द्या, आता ते तुम्हाला कळाले कॅन्डल कोणत्या आहेत ते. हे बघा या पॉईंटला इथे कॅन्डल दिसली आपली वाली, बूम. हळूहळू ॲड करायला सुरू करायचं. आणि परत इथे ब्ल्यू झालं, ॲड 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 ॲड. हे बघा ही वाली कॅन्डल दिसली का, आपली वाली कॅन्डल आहे, पिन बार. वीक आली, खतम. वीकच्या अपोजिट डिरेक्शनला देणार म्हणजे देणार मग. हे बघा इथे इथे शॉर्ट सेल करून आपल्याकडे खूप जागा होती खाली 200 पिरियड. इथे शॉर्ट करून पण पैसा कमवला असता तुम्ही. आता हे झालं टाटा कम्युनिकेशन. मॅक्स फायनान्शियल लिमिटेडमध्ये सेम बघा 200 पिरियड EMA क्रॉस करायला, ब्ल्यू मस्त बार, एकदम आपलावाला बार, धनाधन धनाधन. हे बघा इथे पिन बार दिसला, हा पिन बार, डोळे झाकून बाईंग आहे इथे, धनाधन. गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये बघा, अरे बाप रे, हा तर बघा एकदम सुंदर ट्रेड होता. हा सुंदर एकदम, दोन्ही ह्याला आणि पूर्णपैकी असं कार्टूनवरती आला. हा वाला आपलावाला बार, बिग बार, आणि इथे ब्लू झालेला आहे. जबरदस्त रिटर्न बघा तुम्ही, इथे किती रिटर्न आहेत, 100 प्लस 150च्या जवळपास येते. इथे सेलिंग. आता वापस इथे बघा, आता लक्ष द्या इथे या पॉईंटला बघा. इथे इथे पण आता बार जर फॉर्म झाला चांगल्यापैकी आपलावाला, तर इथे तुम्ही थोडी रिस्क घेऊ शकता, कारण की अपट्रेंडमध्ये हा स्टॉक. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, निफ्टी अपट्रेंडमध्ये असेल तरच हिंमत करायची बाकीच्या स्टॉकमध्ये बाईंग करायची. आता निफ्टी कम्प्लिटली डाऊन ट्रेंडमध्ये आहे, अजिबात अपट्रेंडमध्ये जायचं नाही. आता ह्या स्टॉकचं खूप कमी चान्सेस आहेत की वरती जाईल, कारण की निफ्टी पूर्ण ओव्हरऑल मार्केट आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मला माहिती आहे तुम्ही मोस्ट ऑफ द प्लेयर्स, तुम्ही जे सगळेजण ट्रेडिंग करणार आहात ते इक्विटीमध्ये करणार आहात. तर जोपर्यंत आपलं निफ्टीमध्ये विकली चार्टवरती ब्ल्यू नाही होणार तोपर्यंत कोणत्या स्टॉकमध्ये तुम्ही ट्रेडिंग नाही करायची, कारण की आपण इथे कॅशमध्ये करणार आहोत. मला नाही वाटत कोणी फ्युचर्समध्ये करेल इथे. जे कॅशमधले सगळे आहेत ना, जोपर्यंत बँक निफ्टी आणि निफ्टी आपल्या विकली चार्टवरती ब्ल्यू नाही होणार तोपर्यंत या स्टॉकमध्ये बाईंग नाही करायची. तुम्हाला फक्त एक एक्झाम्पलसाठी दाखवते. सन फार्मा बघा, सन फार्मा जबरदस्त. हे बघा अप ट्रेंडमध्ये, बाय 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 बाय.
हा वाला तुम्हाला सांगितलं होतं ना, आपलावाला बार आहे हा. विक्स, विक फॉर्म झाली बाय, पूर्ण बाय 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 बाय. आता सन फार्मा इथे दिसते. आता इथे बाईंगचं काहीच नाही, याच्यामध्ये बाईंगचा विचार करू नका तुम्ही. हे बघा लॉरस लॅब, किती वोलाटाईल आहे, पण तरी पण यांनी खूप छान रिस्पेक्ट दिलेला आहे याला. हे बघा बाय, प्रत्येक कॅन्डलला बाय, खालून 200 पेड मुव्हिंग ॲव्हरेज आहे. थोडंसं ओलाटाईल होतं पण ठीकठाक दिले त्यांनी मूव. चोला फायनान्स, जबरदस्त मूव. हे बघा प्रत्येक वेळेस बघा, अरे बापरे, इथे तर बघा, हे मूव बघा, हे मूव बघा, हे मूव बघा. आता वापस इथे दाखवतोय पण इथे ब्ल्यू झालेलं आहे. ओव्हरऑल मार्केट आपलं आहे का पुलिश? ओव्हरऑल मार्केटचे सेंटिमेंट हे टेक्निकल ॲनालिसिसला फेल करतील. निफ्टीला एकदा बुलिश होऊ द्या, मग हे स्टॉक्स बघा कसे रिटर्न येतील. ट्रेंड बघा तुम्ही, ट्रेंड कंटिन्युअस बाईंग, ब्ल्यू 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 ब्ल्यू. एकदा बेरिश मोमेंटम पकडली, स्टॉक बघा पूर्ण खाली आलेला आहे. या अशा पॉईंटला प्रॉफिट बुकिंग करून घ्यायचे. आपले जे रिव्हर्सलवाले कॅन्डल दिसले तुम्हाला, 4 कॅन्डल सांगितले ना, दीपक नाईट्राइट बघा, बाय 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 बाय, कम्प्लिटली बाय. आय सी आय सी आय बँक, सेम कहाणी आय सी आय सी आय बँकेची, सेम बाईंग बाईंग बाईंग. आता इथे वापस इथे येऊन वरती ब्ल्यू होईल, पण बँक निफ्टीची हालत आहे का? बँक निफ्टी जोपर्यंत ब्ल्यू नाही होत तोपर्यंत कोणतेच बँकेचे स्टॉक लाँग नाही करायचे. भारत इलेक्ट्रॉनिक्स बघा इथे बाय, कंटिन्यू रिटर्न बघा तुम्ही. सुप्रीम इंडस्ट्रीमध्ये जर कोणी इन्व्हेस्टमेंट केली असेल त्याच्यासाठी परफेक्ट एक्झिट होती ही. एक्झिट. आता तर 200 पिरियड पण ई एम ए हा रिस्पेक्ट करत नाही आहे. बाय बाय. आता असेच बघा तुम्ही, भारतीय एअरटेलमध्ये पण असेच आहेत. सिम्पल. हे कसं आहे माहिती आहे का, हे सेटअपनी एक कॉन्फिडन्स येतो की प्रोबॅबिलिटी आहे की इथून वरती जाण्याचे चान्सेस आहेत. असेच तुम्ही आता बाकीचे कोलगेट बघा, डिव्हिज लॅब बघा, टोरंट फार्मा, ब्रिटानिया, ही लिस्ट मी तुम्हाला देऊन टाकतो. या लिस्टमध्ये तुम्ही इंडिकेटरला अप्लाय करा आणि बघा. रिलायन्समध्ये बघा परफेक्ट एक्झिट. कशाला थांबायचं रिलायन्समध्ये? हे बघा इथे जबरदस्त ट्रेड, आपला वीकवाला टॉर्पिडो खालून दिसायला बूम, आणि इथे बघा हे पण एक जबरदस्त ट्रेड. इथे 99मध्ये 20-22% दिलेत रिटर्न. आय सी आय सी आय लोंबार्ड बघा, हां परफेक्ट जबरदस्त सेटअप, खालून 200 पिरियड ई एम ए चालला आहे, जबरदस्त. एल एन टी हे बघा परफेक्ट. आता निफ्टी, बँक निफ्टीची हालत आपली खूप टाईट आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये लॉंग नाही करायचं. मी म्हणतो बिटकॉइन आणि गोल्डमध्ये तुम्ही विचार करा. हे सगळ्या लिस्ट दिलेली आहे मी, याची तुम्हाला लिस्ट पण मी टेलिग्रामवरती देऊन टाकेन. हे असेच तुम्ही ॲनालिसिस करा. इंडियन मार्केटमध्ये सध्या कॅशमध्ये खेळायचा विचार करू नका. एकदा आपले सेंटिमेंट्स मार्केटचे थोडे इम्प्रूव्ह झाले, एफ आय आयज पण गेलेले आहेत आपले, एफ आय आयज मार्केटचे ब्रिदिंग मेकॅनिझम पूर्ण कंट्रोल करतात, ते आले नाहीत. तर आता ते येईपर्यंत तुम्ही वाढ बघा तोपर्यंत, कारण की त्यांच्याशिवाय तर मार्केट मूव्ह होणार नाही. हे तर पूर्ण सगळ्यांना मान्य करावंच लागेल. तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आता आय डी एफ सी फर्स्ट बँक पण तुम्हाला दाखवतो का जबरदस्त मूव्ह. हे बघा इथे डोळे बंद करून बाय, इथे पण बघा जबरदस्त मूव्ह. आता बघा इथे एक्झिट पण दिलेली आहे, आणि एक्झिट खतम. आय डी एफ सी बँकमध्ये वापस आपण एंट्री करू. तेव्हा बँक निफ्टी इंडेक्स चेक करा, इंडेक्स पॉझिटिव्ह तर घुसा त्या स्टॉकमध्ये. निफ्टी मिड कॅपचे पण बघा तुम्ही, मिड कॅपच्या इंडेक्सचं तुम्ही सी एन एक्स मिड कॅप म्हणून एक येते चार्टला अप्लाय करा. ब्ल्यू असेल तरच हिंमत करायची त्या चार्टमध्ये, नाही तर नाही. आय आर सी टी सी बघा, आय आर सी टी सीमध्ये पण इथे एक्झिट दिलेली आहे. एंट्री इथे दिली होती आपल्याला आय आर सी टी सीमध्ये, आणि इथे दिली होती. तुम्ही असेच आता ट्राय करा बघा. आता सगळे सी डी एस एलमध्ये बघा, सी डी एस एलमध्ये एंट्री, इथे एक एंट्री, इथे एक एंट्री, इथे एक एंट्री, इथे एक एंट्री बघा. आता तर एक्झिट पण दिलेली आहे, आणि असेच तुम्ही स्टॉक्स ट्राय करा. तर हे असं सेटअप आहे माझं, तुम्ही अशी ट्रेड घेऊ शकता. हाय ट्रान्सफॉर्मचा विचार करा. तर अजून एका दिवशी आपण घेऊ मीट एखादी पुढच्या वेळेस. चला मग बघू.